आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। सोलापूर वकील संघाचा विशेष सभेतून तातडीने निर्णय। सोमवारी कोर्ट कामकाजापासून अलिप्त, मंगळवारी लाल फीत लावून काम करणार, तर बुधवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार। सोलापूर राहुरी येथे दिनांक 25 जानेवारी रोजी वकील दाम्पत्य निर्गुण हत्या करण्यात आली। त्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले। सोलापूर वकील संघाने देखील याची अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन सोमवारी सकाळी 11 वाजता तातडीने विशेष सभेचे आयोजन बार असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली केले होते। सदर सभेमध्ये वेगवेगळ्या ठराव देखील संमत करण्यात आले। या विशेष सभेत 12 ज्येष्ठ वकिलांनी आपले मत व्यक्त केले। यामध्ये प्रामुख्याने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सदस्य मिलिंद तोबडे, ज्येष्ठ वकील महेश अग्रवाल, ॲडव्होकेट व्ही.एस. आळंगे, ॲडव्होकेट मंगला जोशी, ॲडव्होकेट शिवशंकर गोडके, ॲडव्होकेट अशोक जलादी, ॲडव्होकेट मलसिद्ध देशमुख, ॲडव्होकेट रविराज सरवदे, ॲडव्होकेट खतीब वकील, ॲडव्होकेट निलेश ठोकळे, ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील, ॲडव्होकेट शरद पाटील यांनी विषयाचे अनुषंगाने प्रभावी भूमिका मांडली। मिलिंद तोबडे यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ही संघटना वकिलाच्या समर्थनार्थ करीत असलेल्या व आजवर घेतलेल्या भूमिकेचे स्पष्टीकरण केले। त्यानंतर बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी राहुरी येथील ॲडव्होकेट आढावा दाम्पत्याची हत्येची घटनेची तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आदरांजली वाहिली। शिवाय वकील संघाची या घटनेच्या अनुषंगाने असलेली भूमिका देखील मांडली। या घटनेचा निषेध व्यक्त करणारा ठराव वकिलांचा संरक्षण करिता स्वतंत्र कायदा पारित करावा, या समर्थनार्थ तातडीने अध्यादेश जारी करण्यात यावा। या संघटनेचे निषेधार्थ सोमवारी एक दिवस संपूर्ण जिल्ह्यातील वकिलांनी न्यायालयाचे कामकाजापासून अलिप्त राहावे असे ठराव मांडले। त्यास सर्व सदस्यांनी हात उंचावून समर्थन दिले। याशिवाय मंगळवारी सर्व सदस्यांनी लाल फीत लावून कामकाज करावे, तर बुधवारी सायंकाळी 4 वाजता माननीय जिल्हाधिकारी यांना वकिलाविषयी संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी निवेदन देण्याचे ठरले। वकिलांवर वारंवार होणारे हल्ले चिंताजनक आहेत। वकील समाजातील महत्त्वाचा दिशादर्शक घटक आहे। त्यांचे हितसंवर्धन झाले पाहिजे। वकिलांना पुरेसे संरक्षण व हक्क मिळाले पाहिजे अशी भूमिका घेत वकिलांनी नैतिक मूल्ये जपून काळजीपूर्वक वर्तन ठेवले पाहिजे, असाही सूर सभेतून व्यक्त झाला। या सभेचे आयोजन उपाध्यक्ष आसिम बांगी, सचिव करण भोसले, खजिनदार अविनाश काळे यांनी केले। सभेला सिनियर व ज्युनियर वकिलांनी मोठी गर्दी केली होती। पक्षकाराचेही वकिलांच्या भूमिकाकडे लक्ष लागून राहिले होते। कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी वकील संघाचे पदाधिकारी यांनी चोखपणे घेतली होती। सोलापूर बार असोसिएशन सोलापूर यांनी आज सोमवारी तातडीने विशेष सभेचं आयोजन केलं होतं। यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या गावामध्ये राजाराम आढाव व मनीषा आढाव ह्या वकील दाम्पत्याची 25 जानेवारी रोजी अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली। या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर वकिलांच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या असून त्यासाठी संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटले गेले। त्याचाच भाग म्हणून सोलापूर विधिज्ञ संघाने देखील सोमवारी विशेष सभेचं आयोजन केलं होतं। यामध्ये काही महत्त्वाचे ठराव देखील त्या अनुषंगाने पारित झाले। सर्वप्रथम आम्ही सगळ्या वकिलांनी मिळून आढाव दाम्पत्याला श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर त्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्नावरती साधक बाधक चर्चा केली आणि वकिलांच्या संरक्षणाविषयी आता निश्चितपणानं काही ठोस भूमिका, त्याविषयी अनुषंगिक असणारे कायदे पारित झाले पाहिजे, याविषयी देखील अनेक वकिलांनी मतं मांडली। आज झालेल्या विशेष सभेत जवळजवळ 12 वकिलांनी आपल्या भावना प्रकट केल्या।
त्यामध्ये शासनानं आजपर्यंत वकिलांच्या विषयी घेतलेली भूमिका, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी केलेली वकिलांच्या समर्थनाविषयीची कामगिरी याच्यावर देखील आढावा घेण्यात आला आणि आता खऱ्या अर्थानं वकिलांच्या समर्थनार्थ काहीतरी ठोस करण्याची भूमिका घेतली गेली पाहिजे असाही सूर ह्या सभेमध्ये उमटला गेला. वकील हा समाजातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. वकील समाजामध्ये दिशादर्शक म्हणून समजला जातो. या वकिलांच्या संरक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. त्यामुळं शासनानं आता या संरक्षणाविषयी वकिलांच्या अत्यंत गांभीर्याने पाहिलं जावं, त्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं जावं, यासाठी आता वकील मैदानात उतरतो आहे. आम्ही या घटनेचा निषेध तर व्यक्त करतच आहोत. उद्या मंगळवारी आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील वकील लाल फीत लावून या घटनेच्या निषेधार्थ कोर्ट कामकाजात सहयोग देणार आहोत. त्याचबरोबर बुधवारी माननीय जिल्हाधिकारी यांना सायंकाळी 4 वाजता लेखी निवेदन देखील वकिलाच्या संरक्षणार्थ कायदा व्हावा किंवा तातडीनं शासनानं याविषयी अध्यादेश जारी करावा या आशयाची भूमिका मांडणारी, मागणी करणारा एक निवेदन आम्ही जिल्हाधिकारी यांना देणार आहोत. खरोखर वकिलावर होणाऱ्या वारंवार हल्ले, वकिलांना इतर लोकांकडून किंवा प्रशासनाकडून मिळत असलेली वागणूक अतिशय चिंताजनक आहे. याविषयी वकिलामध्ये तीव्र संताप देखील आहे. या सगळ्या भूमिकेवरती वकील आता मैदानात उतरतो आहे. म्हणूनच सोलापूर वकील संघाने देखील या विषयी तातडीने भूमिका बजावत अशा प्रकारचे ठराव पारित केलेले आहेत. आगामी काळामध्ये या विषयाकडे जर शासनाने गांभीर्याने नाही पाहिलं तर वकील जनआंदोलनाच्या भूमिकेत उतरेल अशी भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि याविषयी आमच्या भावना तीव्र आहेत अशी भूमिका या निमित्तानं मांडतो. धन्यवाद. सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.